यानंतर या सभेला उद्बोधित करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी मी माझे स्नेही संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांना यूट्यूबच्या माध्यमातून ऐकले जातं असे आदरणीय श्रद्धेय सागर दादाजी तळेगावकर यांना मी विनंती करतो की आपण या सभेला मार्गदर्शित करावं, उद्बोधित करावं. जोरदार टाळ्यांनी दादांचा आणि दादांच्या विचारांचं आपण स्वागत करूया. आदरणीय सागर दादाजी तळेगावकर. सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभु महाराज की जय. सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभु अवतार दिनानिमित्त संपन्न होत असलेला हा महत्त्वपूर्ण सोहळा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्ञानवृद्ध ज्ञानपूज्य आचार्य प्रवर श्री कुरकुटवाडी येथील मोठे बाबाजी आणि या कार्यक्रमानिमित्त संपन्न होत असलेली ही ज्ञानधर्मसभा, या ज्ञानधर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय पूजनीय ज्यांना महानुभाव पंथ, महानुभाव विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय कवीश्वर कुलाचार्य आचार्य प्रवर श्री अमरावती येथील मोठे बाबाजी आणि या ज्ञानपीठावर उपस्थित सर्व संत महंत, वासनिक बंधू भगिनी, तपस्विनी आणि बालगोपाल. 1997 पासनं सुरू झालेला हा श्री चक्रपाणी प्रभू अवतार दिन सोहळा घाटकोपर येथील श्री चक्रपाणी सेवा मंडळ या मंडळाने हा सोहळा सुरू केला. 1997 पासनं सुरू झालेला सोहळा जवळपास 27 वर्ष या सोहळ्याला होतो आहे आणि वर्ष आहे 2025, 25-27. आमच्या महानुभाव पंथामध्ये हे वाक्य प्रसिद्ध आहे. आमच्या स्वामींचं वय कसं दिसतं 25-27 भीतर. आणि आपण या सोहळ्याची एक विशेषता अशी असते की दिवाळी उद्यापासून सुरू होते आणि आधी हा सोहळा संपन्न होत असतो. अर्थातच जे काही आपण दिवाळी साजरी करत असतो, मग ती कपड्यांच्या माध्यमातून असेल, नवीन कपडे असतील, नवीन अलंकार असतील, घराला रंगरंगोटी असेल, किंवा मग आपल्या घरातली जी काही भांडी कुंडी जे काही आपल्याला वाटतं की अस्वच्छ आहे ते स्वच्छ करण्याचं एक सण म्हणजे तो दिवाळी आहे. आणि हे सर्व जे काही आपण स्वच्छ करतो त्याचा एक मनस्वी आनंद पण देखील आपल्याला होत असतो, पण तो आनंद काही काळ टिकणारा असतो. घराची रंगरंगोटी असते ती काही दिवसांनी ती परत मळीन होते, नवीन कपडे जुने होऊन जातात, अलंकार जुने होतात. त्याच्यानंतर जे काही स्वच्छ केलं त्याच्यावर परत धूळ बसत असते. म्हणजे ती जी स्वच्छता आहे ती एक शाश्वत स्वच्छता नाही आहे, एक विशिष्ट वेळासाठी म्हणून ती स्वच्छता असते. परंतु अध्यात्माच्या माध्यमातून आम्हाला जो काही आनंद प्राप्त होत असतो हा आनंद शाश्वत आहे, हा कायमस्वरूपी आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा या ठिकाणी सोहळे संपन्न होतात त्यावेळेला आमची जी शुद्धता होते, स्वच्छता होते, ती आमच्या देहाची, मनाची, ती आमच्या देहाची किंवा वस्त्राची नसून ती खऱ्या अर्थाने जीव स्वरूपाची स्वच्छता त्या ठिकाणी होत असते आणि ती योग्यता वाढत असते. आणि म्हणून हा जो काही सोहळा आहे याचा जो आनंद आहे हा आनंद आम्हाला खऱ्या अर्थाने अध्यात्माच्या माध्यमातून प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच आमच्या स्वामींनी देखील जी दिवाळी साजरी केलेली आहे भक्तजनांच्या सोबत, त्या भक्तजनांच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे नवीन वस्त्र अलंकार वगैरे उठणं लावून आंघोळ देखील त्यांनी केलेली नव्हती, तरी देखील त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो स्वामी श्री चक्रधर महाराजांनी दिलेला असल्यामुळे ती आनंदाची दिवाळी त्यांनी साजरी केली. आणि घाटकोपर मंडळाच्या माध्यमातून, श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या माध्यमातून ही आनंदाची दिवाळी प्रत्येक वर्षी आम्हाला अनुभवायला मिळते. याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानेन. आणि सोबतच आमचे जे काही मीटिंग व्हायच्या याच्यामध्ये हंडेंचा एक शब्द आम्ही धरून ठेवलेला होता की हंडे प्रत्येक वेळेला म्हणायचे की हा सोहळा कसा झाला पाहिजे, भव्य दिव्य झाला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने कालची जी सुरुवात झालेली आहे म्हणजे
सर्व उपक्रम असतील, पंचावतार उपहार असेल, वक्तृत्व स्पर्धा असतील, हे सगळे भव्य दिव्य स्वरूपातच आतापर्यंत संपन्न झालेले आहेत. आणि या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे आदरणीय बाबाजी या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले. बाबांचं जे कार्य आहे, म्हणजे आता श्री चक्रपाणी महाराज म्हटल्यानंतर लगेच आम्हाला स्वच्छता अभियान सर्वात आधी समोर येतं डोळ्यांच्या पुढे. अशाच प्रकारचं कार्य बाबाजींचं बाबांच्या हस्ते, मुळात पुन्हा पुन्हा उल्लेख होतो की बाबा अखिल भारतीय मानवा परिषदेचे नियोजित अध्यक्ष आहेत, अध्यक्ष होणार आहेत. त्याची जे काही उल्लेख आहे तोही झालेला आहे. परंतु बाबांनी अध्यक्ष होण्याआधीपासूनच जो काही आपल्या कार्याचा धडाका लावलेला आहे, इतके महत्त्वपूर्ण कार्य महानुभाव पंथामध्ये जे आम्हाला होणं अपेक्षित होतं पण काही कारणांमुळे वगैरे ते होत नव्हते, ते बाबाजींच्या सहभागातनं, बाबाजींच्या नियोजनातनं ते सर्व कार्य असतील. मग आमचं द्विज गोरक्षांचं जे काही वाद आहे त्यामध्ये आम्हाला जर का ते स्थानवंदन करायला जायचं तर पहिले आमच्या हृदयामध्ये धडकी भरायची, पोलिसांची परवानगी आहे, करा ते करा, नियोजन करा सगळं. आता तो प्रश्न जो आहे तो बाबांच्या सहभागामुळे तो सुटलेला आहे. असे अनेक कार्य आहेत, किती कार्य आहेत. आणि अजून तर बाबा अध्यक्ष झाले नाही आहेत. अजून अध्यक्ष झाल्यानंतर अजून जे जे काही कार्य होणार आहेत, कुठलं कार्य असं नाही की बाबांच्या समोर ठेवावं आणि बाबांनी म्हणावं की हे होणार नाही म्हणून. काहीतरी बाबा त्याचं नियोजन करतात आणि त्या पद्धतीने ते कार्य करतात. अर्थातच जो काही कार्य आत्तापर्यंत होत नव्हते म्हणजे तो एक कचरा होता. आमचे चक्रपाणी महाराज द्वारावतीमध्ये ज्या ज्या विभागात फिरले त्या त्या विभागातला कचरा त्यांनी स्वच्छ केलेला आहे, तिथले अडथळे स्वच्छ केलेले आहेत, अडचणी स्वच्छ केलेल्या आहेत. आमच्या या महानुभाव पंथामध्ये जे काही आवश्यक कार्य आम्हाला वाटत होते पण काही कारणामुळे, काही गोष्टींमुळे, अडचणींमुळे, त्या कचऱ्यामुळे जे काही अडत होतं, बाबांनी काय केलेलं तो सर्व कचरा, त्या अडचणी स्वच्छ करून टाकलेल्या आहेत. आणि निश्चितच या सर्व बाबी लक्षात घेऊन आत्ताचा निर्मन पॉईंटचा जो सोहळा संपन्न झाला त्या सोहळ्यामध्ये जे काही 18 ते 19 मंडळं एकत्र आलेली आहेत, याआधी ही मंडळं कधी एकत्र आलेली नव्हती. आणि काही वेळा तर आम्हाला हे मंडळ आहेत ह्याची सुद्धा आम्हाला माहिती नव्हती. पण बाबांनी सांगितलं की अख्खे जे काही मुंबई आणि उपनगर आहेत यांना एकत्र करा आणि जो काही दुराव्याचा कचरा आहे ना तो काढून टाका सगळा काय. आणि त्या निमित्ताने आम्ही सर्वजण एकत्र आलो आणि भव्य दिव्य सोहळा नरिमन पॉईंटच्या इथे तो श्री चक्रधर स्वामी अवतार दिनाचा सोहळा संपन्न झाला. आणि निश्चितच हे जे काही कार्य बाबांनी अखिल महानुभाव पंथासाठी जे सुरू केलेलं आहे, इथे आमचं नेरूळचं मंडळ आहे, जुनगरे साहेब आहे तिथे, यांनी एकदा मी त्यांच्या मंदिरामध्ये निरूपणाला गेलेलो असताना तिथे त्यांनी जाहीर केलं की आपल्या मंडळाच्या पाठपुराव्याच्या माध्यमातून इथे स्मशानभूमी जी आहे महानुभाव पंथीय ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. मी त्यावेळी जुनगरे साहेबांना बोललो की प्रत्येकजण आपल्या मंदिरासाठी, मंडळासाठी स्वाभाविकच काही ना काही प्रयत्न करत असतात, पण तुम्ही जे काही निर्माण केलेलं आहे ते एका विशिष्ट मंडळाचं किंवा मंदिराचं नसून तुम्ही जे निर्माण केलं ते महानुभाव पंथासाठी म्हणून ते निर्माण केलेलं आहे. आणि म्हणून जे काही निर्माण होईल ते त्याचा उपयोग, त्याचा लाभ महानुभाव पंथाला झाला पाहिजे, अशा प्रकारच्या ऊर्ध्व मानसिकतेतनं बाबांनी हे कार्य आरंभिलेलं आहे. आणि बाबांच्या जे काही कार्याला मी या ठिकाणी संकल्प आध्यात्मिक संस्था श्रीकृष्ण मंदिर उल्हासनगर यांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देईन. आणि या ठिकाणी श्री चक्रपाणी सेवा मंडळाच्या माध्यमातून हे जे काही सोहळे आम्हाला अनुभवायला मिळतात हे दरवर्षी आम्हाला ते अनुभवायला मिळो. आणि अशाच प्रकारे आमच्या या जीवनामध्ये आनंदाची दिवाळी जी आहे आपल्या माध्यमातून मिळत राहो अशी सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. सर्वज्ञ श्री चक्रपाणी प्रभू महाराज की जय. धन्यवाद.